तुमच्या आणि माझ्या मनात एक आपली मानसिकता तयार झालेली आहे. तुम्हाला असं वाटतं मी येतो कोणीच नाही, अजिबात तसं काही समजू नका. तुमच्या वाचून या जगात काही राहिलेलं नाहीये. लोकांचा असा गोड गैरसमज, लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या किनगावचा परमार्थच बंद होईल. मी म्हणत असतो तू उद्या मरून बघ. लोक काही बंद करत नाही. कोणा वाचून काय राहिलं महाराज? जे जुने लोक म्हणायचे महाराज ही इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल? काहीच झालं नाही भारताचं. इंदिरा गेली तर सोन्या आलीच ना, भारत बंद थोडा पडला काही. तीही गेली तर मोदी साहेब आले, उद्या तेही गेले तर कोणीतरी येणार आहे. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे तुम्ही आणि आम्ही लोक 2 वर्ष बिना देवाचे जगलो तर माणसाची अवकातच काय महाराज? मी तर एक सांगू का महाराज, आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी या देशातली गायिका लता मंगेशकर दिदी वारल्या, बरोबर आहे का नाही? भारतरत्न पुरस्कार होता तिला. कोणता रत्न पुरस्कार होता? भारतरत्न. 50,000 गाणे गायले होते तिनं. आपल्याला 5 चाली सोडल्या तर 6वी चाली येत नाही. 5 चाली सोडल्या तर 6वी चाली येत नाही. आपल्याला पुढं म्हणता येतं, कोणाच्या मागं म्हणता येत नाही. आपल्याला 2 अभंग सोडले, 3ऱ्या अभंगावर कीर्तन करता येत नाही. 50,000 गाणे, ते बी वेगळ्या वेगळ्या रागात, वेगळ्या वेगळ्या चालीत, वेगळ्या वेगळ्या भाषेत गायले. भारतानं तिला भारतरत्न पुरस्कार दिलं. ती माय माऊली गेल्यानंतर फक्त या भारतीयांनी एकच दिवस तिचं स्टेटस ठेवलं, बस. दुसऱ्या दिवशी स्टेटस सुद्धा ठेवलं नाही. मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस 1 दिवस आहे. आपलं स्टेटस काय आहे?